सुरुलगावच्या ग्रामपंचायतीच्या सदस्या आणि आपणा सर्वांच्या सहकारी सन्माननीय सौ मंजुषाताई पाटील मॅडम, आपल्या गावचे उपसरपंच सन्माननीय रणजित महाडिक आणि आपणा सर्वांचे युवा नेते आणि आमचे सहकारी बंधू सन्माननीय पृथ्वीराज नाना आणि उपस्थित आपण सर्वच मान्यवर मंडळी, खरं तर या बैठकीला बैठक म्हणता येणार नाही, ही आपली छोटीशी सभाच म्हणावी लागेल. अण्णांच्या नेतृत्वाखाली आपण सगळेजण या ठिकाणी काम करताय आणि अण्णांनी एकदा ठरवलं आणि त्यांच्या कुटुंबियांनी एकदा शब्द दिला की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे या गावातलं राजकीय सामाजिक वातावरण कशा पद्धतीनं वाटचाल करतं. तेव्हा मला होणाऱ्या 7 तारखेच्या मतदानामध्ये या गावातनं आपल्या गावातली सगळी विचाराची मंडळी आणि अण्णांच्या बरोबर काम करणारी सगळी मंडळी यांच्यामुळं या गावामध्ये आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखालचे दोन्ही उमेदवार अतिशय चांगल्या फरकानं या विभागातनं निवडून जातील अशा या ठिकाणी मला शक्यता वाटते. हा मतदारसंघ आपला अतिशय चर्चेत आला आहे का कुणास ठाऊक. सगळ्यांचं या मतदारसंघावर या ठिकाणी लक्ष आहे. आपले उमेदवार निवडत असताना आपण सगळ्यांनी आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली तुम्हा सगळ्या गावातल्या मंडळींना माहीत असलं पाहिजे की सगळ्या गावातल्या मंडळींना चर्चा करून, मग त्यामध्ये अण्णा असतील, पृथ्वीराज नाना आहेत, ही सगळी मंडळी, सुरुलमधली मंडळी असतील, रेटऱ्यातली मंडळी असतील, गबकवाडीतली मंडळी असतील, तिकडं वाटेगाव, भाटवडे, काळमवाडी, केदारगाव, शेने, या सगळ्या गावातल्या मंडळींना विचारात घेऊन आपले जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे उमेदवार या ठिकाणी ठरवलेले आहेत. त्यामुळं ते कुणाच्या कुटुंबातले आहेत, ते कुणाचे राजकीय वारसदार आहेत, त्यांना काहीच काम करता येत नाही, अशा पद्धतीची काही परिस्थिती नाही. जिल्हा परिषदला जे आपण उमेदवार दिलेले आहेत त्यांनी या जिल्हा परिषदमध्ये गटामध्ये पहिलं प्रतिनिधित्व केलं आहे आणि प्रतिनिधित्व करत असताना त्या ठिकाणी हर्षूबाबांनी ज्या कामांचा उल्लेख केला ती सगळी कामं संध्याताई यांच्या माध्यमातून त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी थोडकीच कामं या गावातली त्यांनी सांगितली, पण यादी मी जरा आज आणलेलं नाही, पण उद्या साहेबांच्या दौऱ्याच्या निमित्तानं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या फंडातनं आपण सार्वजनिक कामं किती केलेले आहेत आणि वैयक्तिक कामं आपले शंकरराव चव्हाण दादा या गणाचे सदस्य होते त्यांच्या माध्यमातून किती केलेले आहेत, ही जर तुम्हाला सांगितली तर निश्चितपणानं तुम्हाला अभिमान वाटेल की मागच्या वेळी आपण जी निवडलेली माणसं आहेत ती योग्य होती. त्यामुळं आज ही आपल्या जिल्हा परिषद गटातले आणि गणातले उमेदवार निवडत असताना साहेबांनी सगळ्यांशी चर्चा करून संध्याताईंना जिल्हा परिषदची उमेदवारी दिली. आज आपल्या गणामध्ये गुरवताई या ठिकाणी पंचायत समितीच्या उमेदवार आहेत. त्यांनी मगाशी सांगितलं की तुम्ही तुमच्या घरामध्ये जावान आपल्या असणारी भगिनी असेल, आपली असणारी पत्नी असेल, आपल्या घरातली आई असेल, कुठल्याही महिलेला विचारलं की गुरवताई कोण आहेत, तर पंचायत समितीच्या माध्यमातून त्यांनी या विभागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं. प्रत्येक घराशी कामाच्या माध्यमातून त्यांचा संबंध आलेला आहे. तेव्हा असं एक सुशिक्षित होतकरू यांचा या विभागामध्ये संबंध आहे, संपर्क आहे, त्या उमेदवार म्हणून आपण गुरवताईंना या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळं या जिल्हा परिषद गटातली आणि गणातली कामं सार्वजनिक स्वरूपात असतील, सामाजिक स्वरूपातली असतील, ती निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये या दोन्ही उमेदवारांच्याकडं करून घ्यायची जबाबदारी मी असेल, अण्णा असतील, आम्ही सगळे मंडळी ही तुम्हाला या ठिकाणी मी ग्वाही देतो. हे दोन्ही उमेदवार
अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतील. आता निवडणुका म्हणले की पलीकडच्या बाजूनं बऱ्याचशाच गोष्टी या मतदारसंघात झालेल्या या ठिकाणी आपण बघतोय. मग त्यातला महत्त्वाचा भाग म्हणजे अफवा असतील, महत्त्वाचा भाग म्हणजे या विभागामध्ये काही ठिकाणी हे करतो ते करतो त्या गोष्टी करायच्या अशा पद्धतीची आश्वासनं असतील. अशा अनेक गोष्टी या मतदारसंघामध्ये झालेल्या आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा बाजूला ठेवून एक शाश्वत विकासाचं धोरण ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण राबवतो ते आपणा सर्वांचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या विचारानं आपण हे दोन्ही उमेदवार दिलेले आहेत. त्यामुळं त्यांच्या पाठीशी ठाम उभा राहण्याची भूमिका आपण सगळ्यांनी येणाऱ्या काळामध्ये घ्यावी. साहेब उद्या आपल्या सगळ्यांच्या भेटीसाठी येतील, आपली भूमिका समजावून सांगण्याचा प्रयत्न करतील. पण तुम्हाला बंधूंनो या ठिकाणी मी आवर्जून सांगतो की उरण ईश्वरपूरची निवडणूक या ठिकाणी झाली, त्यानंतर आष्ट्याची निवडणूक बरोबरीनं झाली. तिथं आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली जे उमेदवार होते त्या सगळ्या उमेदवारांना अतिशय ताकदीनं निवडून देण्याची भूमिका त्या दोन्ही शहरातल्या मंडळींनी घेतली. अख्खं राज्याचं मंत्रिमंडळ आपल्या उरण ईश्वरपूरमध्ये कधी नाही ते निवडणुकीला एवढं आलं. मग त्यामध्ये मुख्यमंत्री आले होते, उपमुख्यमंत्री मला वाटतं एकनाथ शिंदेसाहेब आले होते, तिकडं आष्ट्याला अजितदादा स्वर्गीय अजितदादा आले होते, पालकमंत्री चंद्रकांतदादा इथंच ठाण मांडून होते. पण इथल्या जनतेनं त्यांच्या फसव्या अफवांना या ठिकाणी थारा दिला नाही. त्यांनी अनेक गोष्टी करतो म्हणून सांगितलं. पण गेल्या 8-9 वर्षाचा त्यांचा अनुभव बघितल्यानंतर उरण ईश्वरपूरच्या जनतेनं आणि आष्ट्याच्या जनतेनं या ठिकाणी ठरवलं की ह्यावेळी आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या मागं ठामपणे उभं राहायचं. त्यामुळं आपले उमेदवार तिथले जसं साहेबांना मतदान झालं तशाच पद्धतीनं आदरणीय आनंदराव मलगुंडे दादा हे 7,500 हजाराच्या फरकानं निवडून आले. आष्ट्याला उमेदवारसुद्धा आपले विशालभाऊ शिंदे या ठिकाणी जवळजवळ 3-3.5 हजार मताच्या फरकानं या ठिकाणी निवडून आले. त्यामुळे या तालुक्यातली जनता आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या पाठीमागं ठामपणे उभा आहे. आणि तीच जबाबदारी आता आपल्याला सगळ्यांना या ग्रामीण भागामध्ये आपल्या सगळ्यांना घ्यायची. हा मतदारसंघ अतिशय विकासाच्या बाबतीत अग्रेसर ठेवण्याचं काम आम्ही सगळ्या मंडळींनी या ठिकाणी केलं आहे. मग त्यामध्ये संध्याताई असतील, शंकरराव चव्हाणदादा असतील, मी पंचायत समितीचा सदस्य म्हणून या ठिकाणी काम करत होतो. आम्ही सगळे मंडळी कासेगाव असेल, वाटेगाव असेल या दोन्ही मतदारसंघावर किंबहुना तालुक्यातल्या सगळ्या वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये आम्ही विकास कामं करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये तुम्हाला सांगायचं या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी सांगावं लागेल, या विभागातली वैयक्तिक कामं असतील, मग ती काही घरकुलाची कामं असतील. मला तर या ठिकाणी अभिमान आहे की वाळवे तालुक्यामध्ये जास्तीत जास्त जर घरकुलं कुठली झाली असतील तर ती या मतदारसंघामध्ये वाटेगाव मतदारसंघामध्ये झाली. याचा आम्हाला सगळ्या मंडळींना सार्थ अभिमान आहे. मॉडेल स्कूलची सारखी संकल्पना साहेबांनी आणली. साहेबांच्या माध्यमातून या मतदारसंघातल्या अनेक शाळा या ठिकाणी मॉडेल स्कूल झाल्या. आज आपल्या ग्रामीण भागातले विद्यार्थी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या शाळेमध्ये भौतिक सुविधा घेऊन या ठिकाणी शिकत आहेत. पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील, रस्ते असतील, गटर असतील, ही अनेक स्वरूपानं आदरणीय साहेबांच्या आणि मानसिंगभाऊंच्या नेतृत्वाखाली आपण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. पण निवडणुका लागल्या आणि जसं आरक्षण पडलं तसं काही मंडळी इथं डंपर आणि वेळी आमच्या विभागातले पानंद रस्ते कसे काय दिसले, त्यांना याच वेळी आमच्या विभागातली समाज मंदिरं कसं काय दिसली. आज गेले 2014 राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये भाजपची सत्ता आहे. त्यावेळी त्यांना असं वाटलं नाही की सुरुलमध्ये या ठिकाणी समाज मंदिर बांधावं, तिथल्या मातंग समाजातल्या लोकांना या ठिकाणी न्याय द्यावा. त्यांना असं कुठं वाटलं नाही की या ठिकाणची एखादा रस्ता पानंदीचा आहे, तो शेतकऱ्यांना आमच्या अडचणीचा आहे, तो केला पाहिजे. पण निवडणुका आल्या की या ठिकाणी असा धंदा करायचा आणि आपली माणसं या ठिकाणी वळवण्याचा प्रयत्न करायचा. त्यामुळं आपण सुज्ञ शेतकरी म्हणून तुम्ही सगळेजण इथं आता बरीचशी जुनी जाणती माणसं आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे वाकुर्डे बुद्रुक योजनेच्यापासून आदरणीय कैलासवासी लोकनेते राजाराम बापूंनी या विभागातनं या तालुक्यातनं जे केलेलं शाश्वत विकासाचं काम आहे ते आज आपल्या सगळ्यांना तारतं आहे.
मग ते शिक्षणाच्या बाबतीतलं असेल, आर्थिक स्थैर्याच्या बाबतीतलं असेल, कारखानदारीच्या बाबतीतलं असेल. अनेक लोकांना या विभागामध्ये कारखानदारीच्या माध्यमातून उद्योग मिळाला, व्यवसाय मिळाला, नोकरी मिळाली. दूध संघाच्या माध्यमातून अनेक लोकांना या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून व्यवसाय करण्याची संधी मिळाली. बँकेसारखं साधन आज आपल्या सगळ्यांच्यासाठी उपलब्ध आहे. त्यांना आपल्याला काही अडचण आली तर बँक आपल्या पाठीशी मागं ठामपणे उभ्या राहते. अशा अनेक व्यवस्था आम्हा सगळ्या मंडळींच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या सेवेशी आहेत. त्यामुळं तुम्हाला या निवडणुकीमध्ये शाश्वत विकासाच्या मागे या ठिकाणी उभा राहायचं आहे. त्यामुळं शाश्वत विकास देणारा माणूस कोण आहे तर आदरणीय जयंत पाटील साहेब आहेत. एवढंच येणाऱ्या 7 तारखेला तुम्ही सगळ्यांनी मनामध्ये ठेवावं. आपले उमेदवार दोन्ही अतिशय चांगल्या पद्धतीने आहेत. मागच्या वर्षी या ठिकाणी स्वर्गीय आनंदराव पाटील मालक स्वतः या निवडणुकीमध्ये होते. त्यांनी प्रचाराचा बराचसाच भाग या ठिकाणी सांभाळला होता. आदरणीय स्वर्गीय जेवाय पाटील आप्पा होते. पलीकडच्या बाजूला आमचे जनार्दन काका होते. आज ही तिन्ही मंडळी या विभागामध्ये नाही. त्यामुळं आपल्या सगळ्यांची ही जबाबदारी आहे आता. आणि मला तर वाटतं या गटातलं या गणातलं पालकत्व आता अण्णांनी घेतलं पाहिजे. आणि अण्णांनी या दोन्ही सीटा निवडून आणण्याची जबाबदारी या ठिकाणी घेतली तर निश्चितपणानं, कारण आज जुनी जाणती माणसं आज आपल्यामध्ये नाहीत आणि अण्णांसारखं एक ज्येष्ठ नेतृत्व आपल्या सगळ्यांच्या मागं आहे आणि आपल्याबरोबर आहे. त्यामुळे निश्चितपणानं या ठिकाणी या दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी आपल्या सगळ्या मंडळींची आहे. आपण सगळ्यांनी आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या मागं ठामपणे उभा राहण्याची भूमिका घेतली पाहिजे. आपण बघितलं आहे गेल्या काही काळामध्ये जतचे आमदार होते, या ठिकाणी त्यांनी साहेबांच्यावर एकेरी टीका केली. साहेबांच्यावर केली एका वेळी ठीक आहे, आपण समजू शकतो. पण आपल्या सर्वांचं दैवत आहे जे लोकनेते राजाराम बापू यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न किंवा अगदी जहरी टीका त्यांनी या ठिकाणी केली. त्यामुळं अशा विचाराच्या वृत्तीच्या पक्षाला आपण या विभागामध्ये थारा द्यायचा का, असं माझं तुम्हा सगळ्यांना या ठिकाणी मत आहे. त्याचा जाहीर निषेधसुद्धा आपण सगळ्या मंडळींनी केला आहे. त्यामुळं आपण सगळ्यांनी आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहण्याची भूमिका येणाऱ्या काळामध्ये घेतली पाहिजे. अनेक मंडळी आपल्या सगळ्यांच्यामध्ये येतील, अनेक गोष्टी सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतील. आम्ही हे करतो ते करतो, त्यांनी ह्या काळामध्ये काय केलं काय नाही केलं. जी गावातली झालेली विकास कामं आहेत ती माझ्याहीपेक्षा तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहेत. आणि तुम्ही सहज जर नजर गावातनं फिरवली आणि झालेली आपली विकास कामं आणि पलीकडच्या बाजूनं झालेली विकास कामं जर बघितली तर निश्चितपणानं आपण कितीतरी या ठिकाणी श्रेष्ठ आहे, अशा पद्धतीचं माझं मत आहे. या गावातला जो रस्ता आपण उल्लेख केला रेटरे धरणला जाणारा 5 कोटीचा रस्ता आहे. 5 कोटीचा रस्ता आदरणीय मानसिंग भाऊंनी या गावाला दिला. धनगर समाजाचं सभामंडप या ठिकाणी जवळजवळ 30 लाखाचा, मला नेमका आकडा माहीत नाही पण 30 लाखाचा तरी या ठिकाणी आहे. अशा स्वरूपाची एक शाश्वत कामं करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळं आपण विकासाच्या मागं जाणारी माणसं आहे, एवढंच आपण येणाऱ्या काळामध्ये लक्षात ठेवावं. या दोन्ही उमेदवारांच्याकडं पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी सांगतो की आपल्या गावातला जो राहिलेला विकास असेल तो विकास करण्याची जबाबदारी माझी आहे. त्या दोघी तर करतीलच, पण त्याच्याबरोबरीनं अण्णांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे मंडळी या गावातली राहिलेली कामं निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये करण्याचा आम्ही प्रयत्न करू. आपण सगळेजण खरं तर 3-4 दिवसापूर्वी आमच्या दादासाहेब पाटील आम्ही वगैरे या ठिकाणी ही बैठक घ्यायची ठरवली होती, पण स्वर्गीय अजितदादांचं विमान अपघातामध्ये या ठिकाणी निधन झालं, त्यामुळं आपण ही बैठक रद्द केली. पण आज घ्यायची ठरवली तर आज दुपारी साहेबांचा दौरा अचानक आला. मी दादासाहेब पाटलांना म्हणलं तर आज घेऊया का उद्या, ते म्हणले साहेबांचा दौरा पण उद्या. अण्णा म्हणले करूयाच, नाना म्हणले पण आजची आपली जी बैठक आहे ती पण या ठिकाणी करूया. त्यामुळं आपण या ठिकाणी मोठ्या संख्येनं या सभेला उपस्थित राहिला त्याबद्दल आपणा सर्वांचं स्वागत करतो. येणाऱ्या 7 तारखेला तुतारी वाजवणारा माणूस या 2 चिन्हांच्यावर आपल्याला मतदान करायचं आहे. एकच मशीन असणार आहे. एका मशीनवर आपल्याला तुतारी वाजवणारे माणसं 2 आहेत. त्या दोन्ही माणसांच्यावर आपलं बहुमोल मत देण्याची जबाबदारी तुम्ही सगळेजण पार पाडा. तुम्ही, तुमचे नातेवाईक, तुमच्या घरातले कुटुंबीय, त्याचबरोबर आपल्या घरातले काही मंडळी बाहेरगावी जी असतील
त्यांनासुद्धा या मतदानाला येण्याची विनंती करा. आपला विकास साधण्याची संधी आम्हा सगळ्या मंडळींना या ठिकाणी द्यावी आणि येणाऱ्या 5 वर्षाच्या काळामध्ये आपण या दोन्ही उमेदवारांना आपली सेवा करण्याची संधी द्यावी एवढीच विनंती आपणा सर्वांना करतून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.